दुधी भोपळ्याचा हलवा आपण करणार आहे। दुधी भोपळा हलवा करण्यासाठी असा छान कवळा दुधी निवडून घ्यायचा आहे। असं जर त्याच्यात आपण नख टोचून बघितलं तर ते आत असं छान लगेच टोचलं जातं, म्हणजे हा दुधी कवळा आहे। असा दुधी हलव्यासाठी निवडायचा आहे, कवळा। म्हणजे कवळा दुधी निवडल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये बी निघत नाही आणि चवीला पण तो छान लागतो। आणि दुधी कवळा असल्यामुळे त्याचं वरचं साल काढायची पण गरज नसते, सालीसहित तो किसला तरीही चालतो। प्रथम आपण हा दुधी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने वरून असा छान चोळून धुवून घ्यायचा आहे। दुधी आपण स्वच्छ अगदी चोळून असा धुवून घेतलाय छान। आता हा पुढचा भाग आणि हे मागचं देठ कापून घ्यायचं आहे। जर दुधी जून असेल तर त्याचं साल वरचं काढून घ्यायचं आहे, कारण ते कडक असतं आणि कडक लागतं। आता हा कवळा असल्यामुळे याचं मी वरचं साल काढणार नाही आहे। याच्यातलं बी सुद्धा कवळा असल्यामुळे आत बी निघणार नाही आहे, त्यामुळे असा दुधी आपण हलव्यासाठी घेतला आहे, कवळा। आता हा दुधी किसून घ्यायचा आहे। याचे आपण 2 भाग करून घेऊया, म्हणजे किसायला सोपा जाईल, हातात व्यवस्थित धरता येईल। साजूक तूप घालून घ्यायचे, 1 ते 2 चमचे। साजूक तुपामध्ये प्रथम आपण हे ड्रायफ्रूट्स थोडेसे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्याने काय होतं, तळल्यामुळे ते असे क्रंची होतात आणि खायला ते छान लागतात। तळल्यामुळे ते क्रंची होतात, कच्चे लागत नाही, म्हणून ते साजूक तुपामध्ये प्रथम तळून घ्यायचे आहेत गुलाबीसर रंगावर। आता किसल्यानंतर भोपळा हा लगेच त्याच्या तुपात टाकून परतून घ्यायचा आहे, कारण भोपळा किसल्यानंतर तो लगेच काळा पडतो, त्यामुळे वेळ न घालवता लगेचच आपण परतून घ्यायचा आहे। भोपळ्याला अंगचंच पाणी खूप असतं, भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो, त्यामुळे तो असाच ताटली ठेवून शिजवून घ्यायचा आहे वाफेवर। भोपळ्यामध्ये मुळातच पाण्याचा अंश हा जास्त असतो, ह्याच्यामध्ये दूध वगैरे काही न टाकता या असलेल्या पाण्याच्या अंशामध्येच भोपळा अगदी छान शिजतो। त्यामुळे आपण आता 5 मिनिटं झाकण ठेवून भोपळा शिजवून घेऊया, म्हणजे वाफवून घेऊया। आता ह्याच्यात मी जवळजवळ 1 वाटी दुधावरची साय टाकून घेते। साय टाकून आपण ती मिसळून घ्यायची। काय होतं, जर दूध टाकून हलवा केला तर तो जास्त शिजतो, दुधामध्ये तो जास्त वेळ शिजवायला लागतो आणि मग तो जास्त शिजल्यासारखा होतो। त्यामुळे दूध न टाकता साय टाकून त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच तो वाफवून घ्यायचं आहे छान। साय टाकल्यामुळे आपल्याला खवा, मावा, मिल्क पावडर याची गरज भासत नाही। साय टाकल्यामुळे तो आपोआपच शिजल्यानंतर खव्यासारखा होतो। तेव्हा 1 ते 1.5 वाटी साय टाकून घ्यायची आणि आता आपण शिजवून घ्यायचं आहे 5 मिनिटं। पुन्हा थोडी साय घालून देते, म्हणजे छान अगदी खव्यासारखी टेस्ट येईल साईमुळे। मिसळून घ्यायची।
जर तुम्हाला साय आवडत नसेल तर खवा याच्यामध्ये वापरू शकता. अधूनमधून परतवायचं आहे कारण खाली तो चिकटायला नको. बघा मस्त वाफेमध्ये शिजतोय. सारखा असा परतून घ्यायचा आहे, नाही तर खाली चिकटेल. आणि गॅस जरा लहानच ठेवायचा आहे. महत्त्वाची टिप सांगायची राहिली ती म्हणजे काय तर दुधी जेव्हा आपण किसून घेतो म्हणजे वापरतो त्यावेळेला आधी तो कडू आहे का असा खाऊन बघायचा आहे, नाहीतर मग तो केल्यानंतर वाया जातो. त्यामुळे अगोदर दुधी हा टेस्ट करून बघायचा आहे, कडू तर नाही ना. आता जवळजवळ अर्धा किलो दुधीसाठी मी ही 1 वाटी साखर वापरली आहे. साखर टाकल्यानंतर पुन्हा साखरेचं पाणी होतं, त्यामुळे सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला दुधी हा छान परतून घ्यायचा आहे. पूर्ण पाणी आपण आटू द्यायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही, नाहीतर तो जास्त शिजेल. त्यामुळे असाच तो आटवायचा आहे. आता 4 ते 5 वेलदोड्या टाकून पूड करून घेऊया. पूर्ण साखरेचं पाणी आटल्यानंतर आपण ही वेलची पूड त्याच्यात टाकून घ्यायची. शेवटी टाकायची म्हणजे वास छान राहतो वेलचीचा. वेलची पूड टाकल्यानंतर आपण छान परतवून घेतलं आहे. आता परत थोडंसं छान साजूक तूप वरून टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चव अगदी छान येते. आणि पूर्ण अगदी सुका छान पाणी वगैरे साखरेचं जिरल्यानंतर त्याच्यात वेलची पूड आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत वरून, जे आपण तळून घेतले आहेत मगाशी. तळून घेतल्यामुळे ते छान क्रंची लागतात, कच्चे लागत नाही. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. आता छान आजूबाजूनी मस्त तूप सुटलंय. दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालाय. आता आपण तो सर्व करून घेऊया. तळून घेतलेले बदाम काजू ड्रायफ्रूट्स वरून टाकून घ्यायचे. तेव्हा तयार झाला आपला दुधी भोपळ्याचा हलवा. औषधी त्रिदोषनाशक. दुधी भोपळा हा त्रिदोषनाशक आहे, म्हणजे वात कफ आणि पित्त याच्यावर गुणकारी औषधी असा. औषधी पौष्टिक त्रिदोषनाशक दुधी भोपळ्याचा हलवा. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत दुधी भोपळा हा आपल्या आहारामध्ये वापरायलाच हवा, कारण याचे फायदे खूप आहेत. आरोग्याला आपल्याला खूप फायदे मिळतात. त्याच्यामध्ये डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, ॲसिडिटी, BP याच्यावरती तो फायदेशीर आहे. त्रिदोषनाशक आहे. वात कफ पित्त याच्यावर फायदेशीर आहे. रक्त शुद्ध होतं, वजन नियंत्रणात राहतं. लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे भरपूर विटॅमिन्स आणि शरीराला भरपूर गुणकारी फायदे असलेली ही रेसिपी. खवा, मावा, दूध याचा वापर न करता फक्त साय वापरून आपण हा हलवा तयार केला आहे. जर तुम्हाला साय वापरायची नसेल तर तुम्ही त्याच्यात खवा, मावा वापरू शकता, किंवा अगदी घरात आपले पेढे असतील खव्याचे ते सुद्धा त्याच्यामध्ये कुस्करून टाकू शकता. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.